बातमी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। सरसकट कर्जमाफी या मागणीसाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, आमदार रोहित पवारांनी ठाम भूमिका मांडली आहे। आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू झालं। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। त्या मागणीसाठीच त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली। जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्याशी लढायला आपली ताकद ही आपण ठेवलीच पाहिजे, पण त्याची आस्था, त्याचं प्रेम शेतकऱ्यांवरचं, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की तो हे करणार। काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले। काल दिवसभर तो ताकदीने लढत होता, पण आज सकाळी मी जेव्हा आढावा घेतला, 24 तास झाले त्यांनी काही अन्न आणि प्रचंड उन्हाळा आहे, पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक मोठा लढा आज रोहित उभा करतोय, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि हे सरकार किती असंवेदनशील, गरीब, कष्ट करणारे, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्याबद्दल आहे। ह्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे ही कर्जमाफी आहे। रोहित पवारजींना त्यांनी जो राज्य सरकारने जो जी आर काढला आणि शेतकऱ्यांना जी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याचा पूर्ण अभ्यास नाहीये। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातला प्रतिसाद आहे। एक चांगल्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेऊन राहिले, शेतकरी त्याचा फायदा घेऊन राहिले। ती मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची नाही, तर ज्या सहकारी बँकेंनी त्या शेतकऱ्यांना कर्ज दिलाय त्या लोकांची कर्जमाफीचा त्यांचा विषय। शेतकऱ्यांच्या संदर्भात रोहित पवारांचा मला असं वाटत नाही काही पोटतिडकी आहे म्हणून।